आणि 2 सायबर सेलचे अधिकारी, ही 7वी मागणी. या 7व्या मागणीमध्ये लवकरात लवकर, कारण आता 25 तारीख जवळ आलेली, हा सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मत्स्योद्योगकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल. विश्वास आहेच, गैरविश्वास नाही, परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं, हे सह आरोपी करावेत का, तर हे सह आरोपी करावेत असे सगळ्यांची मागणी आहे. हे लोक सह आरोपी झाले पाहिजेत आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे. आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलंय आणि एक जवळपास 13 मागण्या जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या CCTV मध्ये कैद आहेत. या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे वा ते इथं राहिले नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब, जरी SP बदललेले असले तर हेड माणूस बदललाय, पण खालची यंत्रणा जी आहे ती, माझं मत आहे की हे फक्त केज पुरतच नाही, केज पोलीस स्टेशन, अंबाजोगाई पोलीस स्टेशन, DYSPच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, ऍडिशनल SP तिडक्यांच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, म्हणजे केज, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बारदापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा, एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे, हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं. एकटे SP बदलून उपयोग होणार नाही. हे लोक अजूनही राजरोसपणे, बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत. तुम्ही बघा, संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅकवरती म्हणजे बऱ्याच स्पीडली काही घटना घडलेल्या आहेत. तो महादेव मुंडे 16 महिने झाले. अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली, मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही, पण त्या माणसाला तर मारलं, त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून नेलंय, मारलं, पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला, त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर, इथं थांबायचं नाही, निघून जायचं. किती खतरनाक आहे. आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी आमचं ह्या केसच्या बाबतीत बोलणं झालंय, धनंजयचं माझं आणि खिंडकर, आम्ही 2-3 बसलेलो होतो. तर त्या माणसा, तो व्यक्ती, आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे. नवीन राजेश पाटील कोण आले, वैभव पाटील, राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता. हे वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत, त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे की संतोष अण्णाच्या अगोदरची केस आहे, किती 1 वर्षाची केस आहे, पण ती केस फार भयानक आहे. पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको, उठ इथून. कुणाच्या समोरून? महाजन समोर आहे. तिथं इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहिलाच कस काय? राहायला नाही पाहिजे. ती सुद्धा 307 आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल, जवळच्याच गावचा आहे, तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे 5-6 मागण्या मी अजिबात असं मानणार नाही मत्स्योद्योगकरांना
की तुम्ही उपोषणाला बसू नका, अन्नत्याग करू नका, कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत. परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी 100% राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून, म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल, म्हणजे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल, आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि ह्या 7 मागण्या, 6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना, या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल, कारण ह्या पेपरमध्ये दिलेला आहे. आणि ही 7वी मागणी या बाबतीमध्ये, आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, या 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मत्स्योद्योगकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि मी आता जे म्हणलं, अंबाजोगाई ॲडिशनल SP-च्या अंडरचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत, इथे ऑब्जेक्शनेबल, अहो ते कुमावत साहेब होते ना, त्यांना सुद्धा नीटनाटकं काम काही लोक करून देत नव्हते, त्यांना सुद्धा मिसगाईड करायचे. आणि इथं आणताना सुद्धा कुमावत सारखाच अधिकारी ॲडिशनल SP म्हणून अंबाजोगाईला पाहिजे. जर ते पूर्वी DYSP होते त्यावेळेस बऱ्यापैकी मला वाटतं या परिसरामध्ये दहशत बसली होती, आणि चांगली दहशत त्यांनी बसवली होती. तर ती सुद्धा एक विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे की ॲडिशनल SP म्हणून कुमावत साहेबांना या ठिकाणी आणावं. कुमावतच ना, संतोष कुमावत, पंकज कुमावत साहेबांना ॲडिशनल SP म्हणून. कारण बीड जिल्ह्याला एकट्या SP चांगला येऊन उपयोग नाही. SP चांगलं आहे, त्यांनी बिचारे प्रयत्नही चांगलं करतायत, सगळीकडे वाच आहे, परंतु अजून सुद्धा तुम्ही बघा ना, ती ह्याची जी कोणती नाही, 15 महिने झालं ते 15 संचालक, नाही महादेव मुंडेचं तर झालंच, पण ते राजस्थानी मल्टीस्टेटचे 15-16 महिने झालं गुन्हा दाखल झालेला आहे. एक सुद्धा संचालक अजून अटक नाही. मग आता माणसांनी जगायचं कसं मला सांगा. 15 संचालक बिनदिक्कतपणे आजही महाराष्ट्रात फिरताय आणि 300 कोटी रुपयाला बुडलाय. मला वाटतं केस तालुक्यात सुद्धा एखादी शाखा होते का? ते होते ना, ही होती. त्याच्यामुळं 15-15 महिने, 16-16 महिने, आणि ह्या कृष्णा आंधळेची सुद्धा तशीच हिंमत होती ना. आतापर्यंत सरेंडर व्हायला पाहिजे होतं. पोलिसने का त्याचं घरदार उचलून आणलं नाही, बसवायला, टॉर्चर करायला पाहिजे ना. जसं आमच्या सगळ्या लोकांना संतोष देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनाला लागलेली केस आहे, हसरा चेहरा, आणि एकंदरीत मला वाटतं त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कुणाला सुद्धा, त्यांच्या सौभाग्यवतीला सुद्धा, तुझ्या आईला सुद्धा शब्द वापरला नसतो, गावात सुद्धा कधी कोणाला वापरला नसतो. इतका सुंदर माणूस तुम्ही आमचा हिरावून घेतला, आणि हिरावून घेतल्यामुळे हे सगळ्यांना चटका लागलेला आहे. त्याच्यामुळं या लोकांच्या वरती कसल्याही परिस्थितीत ॲक्शन झाली पाहिजे. मी तातडीनं उद्या म्हणलं तर उद्या CM साहेबांकडे जाईल, या बाबतीमध्ये पत्र लिहील, आणि धनंजयनी खालची जी पिलावळ आहे, जी पिलावळ आजही त्यांना मदत करते असं धनंजयचं मत आहे, ती पिलावळ सुद्धा सगळी इथून उचलावी, अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करतो. तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात, ठाम राहा, परंतु मी तोपर्यंतच यातल्या काही गोष्टी, जवळजवळ 100% गोष्टी जर हे आपण मंजूर केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली तर 25 तारखेपासून तुम्ही बसू नका. कारण अन्नत्याग हे क्लेशकारक हे आहे, फार क्लेशकारक होतं, ते सोपी गोष्ट नाही. अनेक लोक, कारण गावच बसणार आहे अख्खं, त्यात काही लोकांचे शुगर आहे, BP आहे,
अनेक वय झाल्याच्या नंतर परिणाम होतात. म्हणून तेवढी एक विनंती आहे की जर समजा मुख्यमंत्री म्हणाले एक 4-5 दिवस थोडासा अवधी द्या, तरच त्या तारखेत बदल करा, अन्यथा बदल करू नका. तुम्ही तुमच्या ठामवर, आणि तुम्ही ज्यावेळेस बसाल, जर बसले तर पुन्हा सजोकरांना पुन्हा भेटायला सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ. परंतु यातले कारवाई स्वतः गेलेले होते मसाजोगला सुरेश धस आणि धनंजय देशमुखांना आणि ग्रामस्थांना भेटले, त्यांच्याशी बोलले. त्यांच्या ज्या 8 मागण्या आहेत त्या मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्या मागण्या मान्य करून घेतो असं आश्वासन दिलेलं आहे, असं आश्वस्त केलेलं आहे देशमुख कुटुंबियांना. एक छोटी